तर गुड मॉर्निंग सर्वांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या माझ्या ह्या व्लॉगमध्ये. चला सुरू करूयात. आणि आता डायरेक्ट चाललो आहे ग्राउंडवर. लेट झाला आज आमच्याकडे. आता रूल चालू झाला आहे 7:30च्या पुढं आलं का खेळत नाही घेणार. 7:22 झाली, निघतो पटकन. चला. वेल पेड वेल पेड. कैसे आ रहा है कैसे आ रहा है अभी? कैसे आ रहा है नाही, जोश नाही वाटत येते कैसे आ रहा है मध्ये. आज आम्हाला मजाच नाही राहिली काय. आता चॅटिंग बी न करू भैया सोबत झाले ना 2 मॅच जिंकलो ना आपण. ए तात्याचे 1000 तात्याला परत देऊन टाकतो आता. नाही म्हणजे तुमच्याच टीमला काही नाही, ते फंडिंग मध्ये जमा होऊन जातील. 2000 चांगला जमा झाले. आपल्याला GPL ला काम येणार आहे. चला आता खेळ झालाय आजचा, तर पाणी मारून घेतलं मस्त. आता उद्यापासून परत एक न्यू सिरीज चालू करून देऊ. शुक्रवार ना उद्या, शुक्रवार शनिवार रविवार. आता आलोय घरी ग्राउंडवरून. आणि बघा ती नवीन गादी जी आणली होती ना ती खोलतोय आता, कारण तिचं कवर लयच खराब झालं होतं. निघतंय का तिकडून? सारखंच आहे ते आपण जे तिकडं आहे ना, फक्त ही स्प्रिंग वेगळी बघ. स्प्रिंग घ्यायला आपल्या त्याला फक्त तिकडे स्प्रिंग नाही आहे, मेमरी फोम आहे. तर चला आता आवरलंय मस्त वगैरे, रेडी झालोय. आणि प्रेमनी तर मॅगी बनवली होती. मॅगी तर मी काही खात नाही. आता हे बघा, आता ही मॅगी, देसी मॅगी, शेवायची मॅगी. तर ही खातो आता मस्तपैकी. आणि फॅक्टरीत कामं मस्त छान चालू झालेले. समोरचं जे काल पोल टाकले आपण, ते कंपाऊंडचं काम चालू करायचं आहे. गोकू काका येतील, आले का लगेच ते बिलगणारी. तर खूप दिवसांनी मम्मीला शेवायची मॅगी बनवायला लावली होती. दिदी खूप छान बनवायची, पण मम्मीने खूप दिवसांनी बनवली. इतकी छान बनवली ना बघा. मस्त चीज टाकून घेतली मी, खूप छान लागते, एक नंबर. कोण कोण जा रहा है? याला ठेवून घेतो तुझ्या जवळ. मतलब 1 2 3 सब जा रहे. और आप अकेले अभी? मैं जाता हूँ इसको ऑटो से। किसको? इनको नहीं तो मुझे छोड़ दे। करना मेरे टिकट. काय ना ट्रॅक्टरवर घेऊन सगळे. ते हुडवर 2 ठेव. चल नको ये अगर चला गया ना बस बढ़िया काम हो जाएगा फिर अपना. काय म्हणता? बरोबर लाईन धरली ती. लिंगूरची होती नाही तर दगडांची लिंगूरची होती का? हा बरोबर तीच. तुम्ही तिकडे पडते त्या तुकडं उभं कालची दाखवली होती तीच. तिकडे तो एक कायम पोल उभं होईल. इथं कायम होईल, याला डायरेक्ट दोरी लावून. हा पहिले हे 2 घ्या ना कायम करून, हा हे 2 कायम करून घेतो. आणि मग खड्डे चालू करा. आता आपण कालचे माप धरलं होतं ते वरती जात होते. आता हे जे माप येईल ते पुढून जे माप घेऊन तो कायम करून घेतो. आणि याच्यावरून त्याच्यावर दोरी टाकून घेतो. बरोबर ना? हे वरतीच राहील आपलं. ही बाजू नाही इकडे नाही येणार, इथून खालून आहे. आता ही खालून आहे ना. लेवल नीट आली पाहिजे फक्त तिन्ही साईडची, याची काळजी घ्या. चलो. तुझं काय काम आहे यांच्यासोबत? चालला का? येऊ नको परत आप. इसको जाने दो इसको. फिटिंग कोण करेगा? मग तर चाल जाऊ दे ना. ये लवकर ये. ऑफिसमध्ये थोडंसं काम मला, तर ते काम आता करतो. थोडे काही बिलं बनवून द्यायचे. आणि आता ही पेवरची गाडी आपली भरून चालली आहे साईटवर, जिथं नवीन काम चालू करायचं आहे आपल्याला. शुभम मध्ये ये 2 मिनिटं. तर आता ऑफिसचं थोडं काम होतं, ते झालं होतं. आणि थोडंसं मी फळ खाऊन घेतलं. हेच आपलं रामफळाचं झाड आहे इथं, तर तेच फळ खाल्लं. थोड्याने गेलो का जेवण करतो. आज एवढी भूकच नव्हती म्हणून फक्त लाईट फळ खाऊन घेतलं. ते वायर आणून दिले त्यांनी, ती ठेवली का? गोल काही नाही, जिथं तू गोल राऊंड येईल ना तिथं कटिंग करायचा. तो कटिंग करायचं तिथं तो कटिंग करून बसावं लागेल. मग ती डिझाईन चुकते ना सगळं. मग ती डिझाईन बरोबर नाही येईल का सगळी इकडं? ते आता मिस्त्रीनी जर बरोबर त्या सर्कलला धरून केली ना तर ती बसल. कारण ती पहिले डिझाईन चालू करतानाच त्या सर्कल पासून चालू करावं लागेल. त्या सर्कल पासून इकडं अलीकडं, तेव्हा ती पूर्ण प्रॉपर बसल. थोडं ते किचकटच आहे गोल बसवणं म्हणजे,
नाही तो जो मिस्त्री आहे ना हम्म. सोनू मिस्त्री मग त्यांनाच घेऊन ये ना इकडं पेवर दाखवायला, म्हणजे कोणती नाही, गोल मला तो काय बसेल म्हणला, काय. ते तीन जी असते ना डिझाईन हा कोणती अशी हा ती पाहिला ना तुम्ही, तो लाल पिवळा हा, लाल. कॉस्मिक. हा. तो तिकडला जो आहे ना तो किती 150 ते काहीतरी पीस आहे ते लालवाला तो शेत वाटतं काहीतरी. नाही तो तुम्हाला तो जो त्याने त्रिकोणी सांगितलं ना, तो असा कॉस्मिक तोच तिथं बसेल गोवाल्याला. लोडिंग बी करून देतो, आणि लोडिंगचे बी पोरं 100 रुपये घेतात. ते झाले 150 ते पण मी तुम्हाला काय याच्यात लावले नाही, ते पण माझ्याकडेच. मला शफी काकांनी मी चाललो एका साईटवर हे झाकण द्यायला, जे की खूप दिवसाचं पेंडिंग राहून गेलं होतं बऱ्याचशाच कामांमुळं. छोटे छोटे कामं असे निग्लेक्ट होऊन जाते कधी कधी. चला आता आज ठरलंच होतं की हे काम पहिले करू, बाकीचे काम पाहू नंतर. आता बघा या टाकीचं झाकण होतं ते आता केलं आहे फिट, त्यांना ती प्रॉपर बुजवता येईल आता. चला आता निघतो इथून. एवढं छोटंसंच काम होतं, पण मग त्यालाच 15 दिवस आमचं ते भरपूर कामं चालू असल्यामुळे ते निग्लेक्ट झालं. बघा कोणते शेट आले आता आपल्याकडं. कोण आहे तुम्ही? इशू शेट आल्या आल्या खुर्चीची त्यांनी. ये देखो दाताळे दांत टूट गया इसका, बोचरा हो गया ये. कुलाने की तरह खिड़की हो गई मेरी। खिड़की? कि खिड़की के अंदर क्या है? ये खिड़की के अंदर ये देखो, दांत आने वाला है। पहले खुर्ची की पूरी टेस्टिंग कर ली उसने, मस्त एकदम बढ़िया लग रहा है ना. सो जा अभी इधर ही. हाँ एक काम करता। जब वैसे गाड़ी में नींद आ रही थी। हाँ ये बाय. ए मारू नको मारू नको। वही ते बघा आमचे प्रेम शेट आता साईटवर पाणी मारून आले. मस्त मस्त जाऊ दे आता डेपोवर. ओ छोटे शेट तुम्ही काय करताय ट्रॅक्टर जवळ? चला मध्ये. दाताळ्या. ए दत्तडी आता जिजू पण आले, तर जिजून मी चाललो आता रगडा खायला. लंगडा रगडा चल ना दे तू पण. हे बघा आता आम्ही आलोय मस्त इथं रगडा खायला. जिजूंना ना येवल्याचा रगडा खूप आवडतो. म्हणजे कोपरगाव मध्ये काय नाशिक मध्ये सुद्धा असं भेटत नाही त्यांना. कोपरगावमध्ये आहे एक गोव्याचा, पण एकदम रेअरली राहतो तो. त्याचं थोडंसं स्वच्छता नाही आणि तो तळलेला राहतो त्याचा, असा नसतो म्हणजे बटाटा. नाशिक मध्ये पण असं भेटत नाही. समोसा रगडा राहतो मग तो तळलेला. हो तो फ्राय असतो. कारण असं तुम्ही टाकून जाता ना. बरं आहे असं. तर हे बघा जिजूंचा रगडा आलेला, हेल्दी रगडा. टेस्ट करून सांगा, नवीन जागेवर आणलंय त्यांना. कसं आहे? छान आहे ना तिकडच्या पेक्षा? तिकडचा पण छान आहे. भेळ मस्त. उचला. ये आपको बढ़िया लगेगा. चांगली. तर जिजूंना काही इथला रगडा आवडला नाहीये, तर आता मी दुसऱ्या स्पॉटवर चाललोय. मग तर चला, हां तिथला आवडला होता तर आपण आता तिथंच खाऊ. बघा हे आता असं भेळ आणि रगडा आलाय आमचा, तर जिजूंना खूप आवडलं इथलं. इथलं चांगलं आहे.